मान्सूनची चाहूल लागली असून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर 16 मेच्या दरम्यान मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तसंच राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिलाय। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे, त्यामुळे मान्सूनची आगेकूच होण्याची शक्यता आहे। मान्सून 16 मे दरम्यान दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नैऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे। राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय। हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह वादळी पावसाचा अंदाज दिलाय। रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाला पोषक हवामान आहे। जळगाव जिल्ह्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, तर नाशिक जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात 3 दिवस वादळी पावसाची काही भागात शक्यता आहे, तर त्यानंतर 2 दिवस हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह पावसाचाही अंदाज देण्यात आलाय। तर उद्यापासून 4 दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात पुढील 4 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। अकोला येथे आज 45.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।